बघा मित्रांनो, भाड्याच्या घरात राहणं म्हणजे काय सोपं नसतं. भाड्याचं घर म्हटलं म्हणजे कभी भी अपना बोरिया बिस्तर उठाव और दुसरे घर निकल पडो, अशी गंमत असते. या ठिकाणी माझं असंच काही चालू होतं. तर ह्या घरामध्ये माझा आज शेवटचा ब्लॉग होता. तर आम्हाला आज शिफ्टिंग करायची होती. त्याच्यामुळे आम्ही आहे तर सगळे भांडे वगैरे आज पॅक करत होतो. तर मला आहे ना सगळ्यात जास्त त्रास हाच वाटतो, जर आपण भाड्याच्या घरात राहिलो ना, तर हे सगळं संसार आपल्याला परत पॅक करायचा आणि परत दुसऱ्याकडे शिफ्टिंग करायचा. या गोष्टीचा खूप त्रास असतो. म्हणून आहे ना स्वतःचं घर पाहिजे. या जगात आहे ना स्वतःचं घर असणारा माणूस खूप सुखी असतो. म्हणून एकतरी आपल्या डोक्यावरती आपलं स्वतःचं छप्पर पाहिजे असं म्हटलं जातं, बरोबर ना? तर या ठिकाणी आहे तर माझं सगळं पॅकिंग वगैरे झाल्यानंतर आहे ना मला फार थकल्यासारखं झालं होतं. म्हणजे असं होतं ना की कधी मी आराम करेल आणि कधी नाही. आज एवढं सगळं पसारा मी आवरला, तो पॅक केला. त्याच्यामुळे आहे तर मी आज आईकडे आहे तर एका रूममध्ये शिफ्टिंग केली होती. म्हणजेच एका रूममध्ये माझा संसार जो आहे तर तो मी पॅक करून ठेवून दिला होता. आणि त्यानंतर आमची नीरू आहे तर आज स्कूलमध्येच गेली नव्हती. तिला तर मज्जा येत होती. तिला असं वाटत होतं ना की आज खूप मज्जेचा दिवस आहे. माझ्यासाठी तर फार कठीण होता तो दिवस. आणि हा दिवस म्हटला ना तर माझ्या अंगाला काटे येतात. कारण की कसं आहे ना, खूप त्रास होतो हे सगळं शिफ्टिंग करायच्या वेळी. आणि बघा, संसार म्हटला म्हणजे असं सगळं डोक्यावर घेऊन चालावं लागतं आणि हे सगळं सहन करावंच लागतं. त्याच्यामुळे तर मला हा दिवस फार कठीण वाटतो. आणि मी थकल्यानंतर आहे तर थोडा आराम करून घेतला. सगळं शिफ्टिंग वगैरे झाल्यानंतर मी आणि नीरूने आहे तर असे काही व्हिडिओ काढून घेतले. तुम्ही बघू शकतात मी किती थकली होते. इतकं म्हणजे मला असं वाटत होतं ना की कधी ते होईल आणि कधी नाही काम. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज.